ही भाजी बघून तुम्हाला वाटत असेल की ही पालकाची गरगटी आहे, तर ही पालकाची गरगटी नसून हे अळूच्या पानाचं फतफद आहे। तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता इथे मी ना 4 अळूचे पानं घेतलेत आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पुसून घेतलेत आणि बारीक कापून घ्यायचे। आता याला अळूचे पानं तुम्ही कुठलेही घेऊ शकता, जे भाजीचे भेटतात ना तेही घेऊ शकता किंवा हे वड्याचे पण घेऊ शकता। आता मी हे असे करून बारीक कापून घेणार आहे। खूप छान भाजी होते ही आणि कोणाला कळत पण नाही की ही अळूच्या पानाची भाजी आहे। तर अशा प्रकारे रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। आता ही सर्व मी अळूचे पानं बारीक कापून घेतलेत। आता इथे आपल्याला याला ना कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। आता मी ते कुकर घेतलंय आणि कुकरमध्ये मी सर्व भाजी टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी डाळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहे। अळूच्या पानाचे खूप काही प्रकार बनतात आणि त्यातलाच हा एक प्रकार अळूच्या पानाचे फतफदे आहे। आता इथे ना मी अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे भिजत ठेवले होते। अर्धा ते 1 तास भिजत ठेवू शकता तुम्ही आणि ते याच्यात टाकून घेतले मी आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद, अर्धा ग्लास पाणी टाकून आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या काढल्यानंतर बघू शकता कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढून बघायचं आहे। भाजी छान शिजून रेडी झालेली आहे। आता हे अळूच्या पानाची आपण कापून घेतले ते शिजल्यानंतर कळतच नाही की अळूचे पानं असू शकते। आता याच्यामध्ये 1 मोठी पळी मी बेसन टाकून याला मिक्स करणार आहे। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून परत मिक्स करायचं आहे। आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे। मी 1 ग्लास पूर्ण पाणी टाकून घेणार आहे। थोडं थोडं करूनच पाणी टाकून मिक्स करत राहायचं आहे। आता याला ना कुकरमध्येच आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे, दुसरं भांडं भरवायची गरज नाही। कुकरमध्येच शिजवली आहे भाजी आणि याच्यातच आता फोडणी देऊन घ्यायची आहे। आता जर मिठाची गरज लागली तर तुम्ही मीठ परत टाकू शकता, नाहीतर पहिलेच आपण याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे। आता मी 1 चम्मच मिरची लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। तुम्ही मिरची कापूनही टाकू शकता। आता याला शिजू द्यायची आहे 2 ते 3 मिनिटं, म्हणजे उकळाईपर्यंत शिजू द्यायची आहे आणि आता याला फोडणी द्यायची आहे। आता मी ते 1 पळी घेतली आहे आणि पळीत मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून कापून 1 पळी तेल टाकून पळीमध्ये साईडच्या गॅसवर छान फोडणी तयार केली आणि ही फोडणी आता याच्यात सोडायची आहे आणि लगेच झाकण लावायचं आहे। वाफ आपल्याला जाऊ नाही द्यायची बाहेर आणि 1-2 मिनिटं असंच ठेवायची, पळी वाफ जाऊ द्यायची नाही। त्यानंतर झाकण काढून मिक्स करायची आहे। खूप छान वास सुटलाय भाजीचा। आता ही भाजी बनवून रेडी झालेली आहे। बघू शकता किती छान दिसत आहे आणि हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण आहे। तर अशा प्रकारे अळूच्या पानाचे फतफते नक्कीच करून बघा। खूप छान लागते भाजी। ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही। तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय। जय महाराष्ट्र।